आणि चंद्रपूर शहरातही रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। काल रात्री अवघ्या 2 तासात चंद्रपूर शहरात 120 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। या पावसामुळे शहरातील अनेक सखल भागात पाणी शिरलंय। नेहरू नगर, शास्त्री नगर, हवेली गार्डन, दत्तनगर, सावरकर नगर, सुमित्रा नगर आणि जलनगर या भागांना या पावसाचा सर्वाधिक फटका बसलाय। रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे इरई धरणाचे तीनही दरवाजे 0.25 मीटरने उघडण्यात आले होते। त्यामुळे इरई नदी दुथडी भरून वाहत आहे। पठाणपुरा मार्गावरील इरई नदीचा पूल पाण्याखाली गेल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। सध्या इरई धरणातून प्रति सेकंद 55 क्युबिक मीटर इतका पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। शिवाय चारगाव धरणातूनही मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्यामुळे प्रशासनाने इरई नदीच्या शेजारी असलेल्या सर्व गावांना आणि वस्त्यांना सतर्कतेचा इशारा दिलाय। चंद्रपुरात देखील आपण बघतोय मोठ्या प्रमाणात कालपासून पाऊस सुरू आहे। सखल जो भाग आहे शहराचा त्या सखल भागात पाणी देखील शिरताना आपण बघतोय। इरई नदीकाठच्या गावांना आता सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहे, कारण की कधीही पूर येऊ शकतो। त्यामुळे प्रशासनाने सर्वतोपरी तयारी केलेली आहे। नेहरू नगर, शास्त्री नगर, हवेली गार्डन, दत्तनगर, सावरकर नगर, सुमित्रा नगर आणि जलनगर या भागांना पावसाचा सर्वाधिक फटका बसलाय। रात्री झालेल्या या मुसळधार पावसामुळे इरई धरणाचे 3 दरवाजे 0.25 मीटरने उघडण्यात आले आहेत। त्यामुळे इरई नदी दुथडी भरून वाहते आहे। पठाणपुरा मार्गावरील इरई नदीचा पूल पाण्याखाली गेल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी आता बंद करण्यात आलाय। व्हिज्युअल्स आपण बघू शकतो आपल्या स्क्रीनवरती। सध्या इरई धरणातून प्रति सेकंद 55 क्युबिक मीटर इतका पाण्याचा विसर्ग करण्यात येतो आहे। शिवाय चारगाव धरणातूनही मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्यामुळे प्रशासनाने इरई नदीच्या शेजारी असलेल्या सर्व गावांना आणि वस्त्यांना सतर्कतेचा इशारा दिलाय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।